The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista, venture by Pooja Prasoon is thrilled to present Candid Podcast Passion Pics. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले श्री जयंतजी चांदवडकर. जयंतजी फक्त नाशिकच नाही तर देश विदेशात नावलौकिक प्राप्त केलेले प्रथितयश व्यावसायिक आहेत. त्यांना आयुष्य जगताना व्यवसायात कधी रिटायरमेंट घ्यायची आणि आयुष्याची सेकंड इनिंग कशी उत्साहात साजरी करायची ही कला अवगत आहे. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात ते आपल्या गायनाचा छंद जोपासतायत. नव्हे, संगीत हेच त्यांच्या जगण्याचं टॉनिक आहे. हा संगीतमय प्रवास ऐकायला तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तर सुरू करूया कॅन्डिड पॉडकास्ट पॅशन पिक्स. हॅलो फ्रेंड्स, व्हॉइस विस्टा पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी जयंत चांदवडकर आपल्यासमोर माझ्या लाईफ जर्नीच्या गप्पा म्हणा किंवा काय शेअर करायला आलो आहे तुमच्यासमोर. तुम्ही मला फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, इथे पाहतच असाल. मला बरेच जण ओळखत पण असाल का नाशिकमधील सुप्रसिद्ध दगडूतेली चांदवडकर या फर्मचे मी संचालक होतो. सध्या मी रिटायर आहे, रिटायर लाईफ जगतो आहे. आणि ही रिटायर लाईफ मी इतकी आनंदात जगतो आहे का ते तुम्ही मला वाटतं फेसबुक म्हणा किंवा इतर माझ्या काही पोस्टमध्ये तुम्ही पाहतच असाल. लाईफ जर्नी बद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 5व्या ते 7व्या वर्षापासून मी हार्मोनियम वाजवायचो, मी गाणी म्हणायचो. ही गॉड गिफ्ट आहे मला. हे मी कला माझी जी काय आहे ती मी कुठे शिकलेलो नाही आहे. हे मला दैवी देणगी आहे. वडील हार्मोनियम वाजवायचे, आई हार्मोनियम वाजवायची, घरात हार्मोनियम होती, त्यामुळे त्याबद्दल आवड निर्माण झाली. पुढे लहानपणी तर शाळेत असताना तर वेळ होता, त्यावेळेस वाजवणं, कोणी पाहुणे आले तर वडील वाजवायला लावायचे. असतं ना, घरात एक लहान मुलगा असेल आणि त्याची काही कला असेल तर पालकांना आनंद वाटत असतो. कोणी पाहुणे आले तर ते त्याला म्हणत असतात, कोणा गाणं म्हणत असेल, कोणा डान्स येत असेल तर ते करायला कौतुक असतं ते लहान मुलांचं. तर त्याप्रमाणे माझं असं घरात भरपूर कौतुक झालेलं आहे. पुढे कालांतराने शिक्षण झाल्यानंतर मी BYK कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली कॉमर्समध्ये. BYK कॉलेजमध्ये सुद्धा मी गॅदरिंगमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत प्रत्येक गॅदरिंगमध्ये, प्रत्येक फंक्शनमध्ये गाणी, डान्स हा माझा असायचाच. पूर्ण कॉलेजमध्ये फेमस होतो मी कलाकार या दृष्टीने. आणि त्या मला वाटतं साधारण 78 पासूनचा तो काळ होता. आणि बरेच त्यावेळेला कॉलेजमध्ये फंक्शन्स व्हायचे, काही एकांकिका व्हायच्या, गॅदरिंगमध्ये गाणी, डान्स. आणि त्यावेळेला एवढं काही कॉलेजमध्ये असं फिल्मी सॉन्ग वगैरे अलाउड नव्हतं. मी गेल्यानंतर बरंच काही थोडं डेअरिंग म्हणा करून मी कॉलेजमध्ये डान्स, गाणी म्हणजे प्रोफेसरांची बोलणी ऐकून मी परफॉर्म्स केले तिथे. आता मी रिटायर लाईफ जी जगतो आहे ती तुम्ही पाहतच असाल. माझ्या हेल्थ विषयी तुम्हाला भरपूर क्युरियोसिटी असेल का जयंत सरांचं एवढं एज असताना एवढे यंग किंवा इतकी एनर्जी तुम्ही कुठून आणतात. बरेच जण माझे फॅन्स, फॉलोअर्स आहेत. प्रत्येक जणांचं एकच म्हणणं असतं का तुम्ही इतकी एनर्जी आणि तुम्ही इतका डान्स, गाणी म्हणतात, गातात, तर ही एनर्जी येते कुठून तुम्हाला. तर मित्रांनो, मला असं वाटतं का ॲक्च्युली आपल्याला जी गोष्ट आवड असते ना हॉबीची, आणि जी आवड आपण जिथे आवड असते ना तिथे माणूस टाइम पण काढतो आणि ती जास्त आत्मीयतेने करत असतो मनापासून. तर डान्स आणि गाणी माझे फॅशन होतं.
आणि त्यात मला करायला फार आनंद वाटायचा. आणि मला वाटतं लहानपणापासून एक गोष्ट सांगायची राहिली का मी निर्व्यसनी आहे. मला सुपारीचं कसलंही व्यसन नाही. सगळ्यात महत्वाचं तब्येतीचं राज तेच आहे. आणि हॉटेलिंग मला माहीत नाही जास्ती. घरात टाइम टू टाइम जेवण, झोप वगैरे जे काय या गोष्टी सगळ्या वेळेवर असल्यामुळे, आणि हा आदर्श मला वडिलांकडून मिळाला. माझे वडील व्यायामाचे शौकीन होते. ते स्वतः पैलवान होते. त्यांनी कुस्त्या पण केल्या होत्या आणि तो आदर्श आमच्याकडे आला. आणि ही जी पर्सनॅलिटी म्हणा किंवा जे काय आमचं यंग एज आहे, हे सगळे आई वडिलांची देणगी आहे. ते तर महत्वाचं आहे. ती सर्व त्यांची कृपा आहे. हेरिडिटी हा प्रकार आहेच त्यात. आज वयाची 60 ओलांडली तरी मला ॲनेसिंग मी कधी नाही, किंवा ना कधी सलाईन घेतलाय, ना कधी कोणत्या गोळ्यानं डायबिटीज, ना बीपी, ना शुगर, ना काही. तर याला एकच कारण आहे का जे मी हॉबी जे माझे आहेत सिंगिंग अँड डान्सिंग, आणि जे मी आनंदाने जे परफॉर्म करत असतो ना, याचा एक राज म्हणा किंवा याचं गुपित तेच आहे. आणि मित्रांनो, मी म्हणतो का तुम्ही आता सध्या तर फॉरेनमध्ये मला वाटतं म्युझिक थेरपी देत आहे. कारण म्युझिक हेच टॉनिकच म्हटलं तरी चालेल तुम्हाला. बऱ्याच जणांना शंका असते का तुम्ही डान्स, आता मी ह्या गोष्टी कोणाकडून, म्हणजे असं काही नाही का मला सर्व येतं. मी या गोष्टी लहान मुलांकडून सुद्धा शिकत असतो. आता माझे ज्या कोरिओग्राफर आहेत किंवा मला जे डान्सच्या काही ऍक्शन्स देतात, किंवा आता माझा परफॉर्म असेल, एखादं गाणं असेल, तर मी त्यांच्याकडे जातो, त्यांना गाणं सांगतो. आणि आता साधारण आता 24-25 वयाच्या मुलं आहेत, त्या मला शिकवत असतात. मी त्यांच्याकडून घेत असतो. आणि मी हे कधीच दाखवत नाही का मी त्यांच्यापेक्षा सुपिरियर आहे किंवा मला जास्त काही येत आहे. कारण कला ही अशी आहे ना मग का याच्यात किती म्हणजे तुमचं आयुष्य गेलं तरी ती कमीच आहे. तर या गोष्टी मी शिकत असतो. छोट्या छोट्या ऍक्शन्स असेल, छोट्या छोट्या गोष्टी असेल, गाण्यातल्या सुद्धा छोट्या छोट्या काही हरकती लकबी असेल, तर मी नेहमी शिकत असतो आणि त्याच इम्प्लिमेंट करत असतो मी, आणि तेच तुमच्यासमोर परफॉर्म करत असतो. यात असं काही खास किंवा माझं काही खास हे आहे. बरेच जण म्हणतात का कोणची तरी जडीबुटी आहे ती तुम्ही आम्हाला सांगत का नाहीये, ती आम्हाला देत नाही, तुम्ही तुमच्या तेचकडेच असं. असं काही नाही. जडीबुटी वगैरे हा काही प्रकार नसतो. असं जर असतं तर मग काय, मग आम्ही कुठे असतो? मग तुम्ही कल्पना करा. असं कोणाला जडीबुटी देऊन जर कोणाला एनर्जी येत असेल तर तसं काही नसतंय. हे स्वतः वैयक्तिक आपल्या स्वतः याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही किती आनंदी आहात, तुम्ही किती लाईफ एन्जॉय करतायत यावरच सगळं अवलंबून असतं. मला 3 मुली आहेत. माझ्या तिन्ही मुली इंजिनियर आहेत, हायली क्वालिफाईड आहेत. दोघी मुली IT झालेल्या आहेत आणि एक BE कॉम्प्युटर आहे, मास्टर्स केलाय तिने. दोघी US ला असतात आणि एक पुण्याला असते मोठी मुलगी. आणि ह्या तिघींचं ज्यावेळेस ह्या मुली लहान होत्या त्यावेळेस मला माझ्या हॉबीकडे जास्ती लक्ष देता नाही आलं. कारण त्यांचं शिक्षण, इतर काही बिझनेसचे तिथे बिझी असल्यामुळे मला माझ्या कलेकडे म्हणा किंवा इतर ठिकाणी मला एवढा वेळ देता नाही आला. मुलींची लग्न झाली, मुली मास्टर झाल्या, US ला गेल्या, त्यांच्या ते करिअरमध्ये वेल सेटल आहेत. मग आता मला वेळ मिळाला. गेली 2 वर्षापासून मी रिटायर आहे आणि मी 2 वर्षापासून मी माझं जे हॉबी आहेत किंवा माझे जे लाईफ आहे ते मी फुल्ली एन्जॉय करतो आहे. आणि मी तर तिन्ही कन्या असल्यामुळे मी तर म्हणेल जगात सर्वात सुखी मीच आहे. आणि 3 नंबरची जी कन्या आहे माझी राधिका, तिच्यात माझी भरपूर म्हणजे सगळे गुण आलेले आहेत तिच्यात. पण प्रायोरिटी ही एज्युकेशनला दिली कारणामुळे तिच्या सुद्धा या हॉबीज राहिलेल्या आहेत. हॉबी म्हणून, करिअर म्हणून तिने काही हे क्षेत्र निवडलं नाही. ती सध्या गुगलमध्ये आहे. एक मुलगी पुण्याला IT कंपनीत आहे. 2 नंबरची US ला असती, ती पण IT कंपनीत आहे. तुम्हाला वाटत असेल, बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो का रिटायर लाईफ मध्ये वेळ कसा घालवावा. कारण ठीक आहे, ज्यावेळेस तुमची सर्व्हिस असेल, तुम्ही कुठे बिझनेसमन असाल तर त्या वेळेत तुमचा वेळ जात असतो. पण ज्यावेळेस आफ्टर रिटायरमेंट, तुम्ही रिटायर झाल्यानंतर अक्षरशः रिकामा माणूस असतो आणि त्याला सुचत नाही काय करावं काय नाही.
त्या बाबतीत मी फार नशीबवान आहे. मला उलट रिटायर लाईफमध्ये मी बिझनेसमन होतो त्यापेक्षा मी आता जास्त बिझी आहे. कारण ह्या कलेचं एक असं वैशिष्ट्य आहे का कलेमुळे माझी तर ओळख फार 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 लांब म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र गेलेली आहे. आणि कलेमुळे नवीन मित्र भेटतात, एक वेगळं स्टेटस आपल्याला येतं, आत्मिक आनंद वेगळा मिळतो, कॉन्फिडन्स वेगळा उत्पन्न होतो. आणि त्यामुळे जसजसं आपल्याला कॉन्फिडन्स येतो त्यामुळे त्यात आपण आणखीन ट्रेन म्हणा किंवा एक्सपर्ट म्हणा किंवा आणखीन आनंद वाटत असतो आपल्याला त्यात. आणि या सर्व गोष्टीमुळे मला इतके ग्रुप्स आहेत माझे ऑल एज मध्ये, म्हणजे इव्हन कॉलेजचे ग्रुप आहेत, शाळेचे ग्रुप आहेत, फ्रेंड्स आहेत, व्यापारी वर्गातले ग्रुप आहेत, ग्राहकांचे ग्रुप आहेत. आता सध्या सोशल मीडियामुळे या गोष्टी फार इझी झालेल्या आहेत. आणि या सोशल मीडियामुळे मला सुद्धा माझी लाईफ फार सुखकर झालेली आहे. कारण आपण एवढ्यापर्यंत नाही पोहोचू शकत किंवा कार्यक्रम जरी करायचे झाले आपल्याला तर प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत. तर या सोशल मीडियामुळे बऱ्याच जणांकडे आपण आपली कला पोहोचवू शकतो, आपला आनंद घेऊ शकतो, देऊ शकतो, आपण चांगल्या गोष्टी त्यांना सांगू शकतो, शिकवू शकतो आणि आपला आदर्श लोक घेऊ शकतात. माझे बरेचसे फॅन असे आहेत का बरेच म्हणण्यापेक्षा तुम्हाला खरंच वाटेल का हजारोच्या वर माझ्यामुळे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत. माझे बरेच मित्र मला म्हणतात, म्हणजे विचारतात का तुमची, आता मी जिमला सुद्धा जातो, मी जिम गेली 4-5 वर्षापासून मी जिम रेग्युलरली जातो आहे. आणि मला काही बिल्डर बनायचं नाही किंवा काही नाही, माझ्या फिटनेससाठी मी जातो, माझी हेल्थ ओके असावी, फ्रेशनेस असावा या दृष्टीने मी जिमला जातो आहे. तर बरेच जण माझं अनुकरण करून बरेच जण राहणीमान बऱ्याच जणांचं म्हणजे पहिले नो डाऊट याला पैसाच लागतो असं काही नाही, बऱ्याच जणांना नव्हती केलं तेवढी अवेअरनेस नसेल म्हणा किंवा काय. बरेच मित्र तर आता ते सुद्धा टापटीप राहायला लागले. सकाळी कोणी नसल जिमला जमेल तर कोणी वॉकिंगला जात आहे, कोणी रनिंगला जात आहे, संध्याकाळी कोणी हे जात आहे, पिकनिकला जायला लागले लोक, फॅमिलीला टाइम देऊ लागले. हे सगळे मला आता एक एक फीडबॅक येत आहेत का नाही जयंत सर तुम्ही जर अशी लाईफ जर एन्जॉय करत असेल तर व्हाय नॉट, आम्ही का नको. आणि माझंही तेच म्हणणं आहे का मी काही स्वर्गातून पडलेलो नाही आहे. जर मी सर्वसामान्य याच्यातला जर आहे बिझनेसमन आणि जर मी एन्जॉय करतोय तर तुम्ही का नाही. काय होतंय आपल्याला आपण आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. आपण गाडी जरी पाहतो रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, तिला रेग्युलर ऑइल देतो, पेट्रोल टाकत असतो, तिची अगदी गाडीची देखभाल अगदी म्हणतो ना आपण अगदी डेट टू डेट करत असतो आणि स्वतःकडे काहीच लक्ष नसतं. मला 2-5 लाखाची गाडी असते आणि आपण तिच्याकडे एवढं लक्ष देतो आणि भगवंतानी आपल्याला एवढा करोडोचा देह दिलेला आहे त्याकडे आपलं लक्षच नाहीये. तुम्ही का चांगलं राहू शकत नाही, तुम्ही का फिट राहू शकत नाही, मला सांगा का राहू शकत नाही फिट. आणि राहण्याला काही लागत नाही, असं काय ब्रँडेडच कपडे घ्यायचे किंवा असंच पाहिजे असं काही नाहीये. आणि मेन म्हणजे काय आहे का तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. आनंद हा फार महत्वाचा आहे. आता तर आपल्याला करोनाने तर चांगलं दाखवून दिलेलं आहे का. आणि हे जे आता नवीन जे काही आपण पाहतोय का ब्लड प्रेशर आलंय, कोणाला बीपी वाढला आहे, याला कारण काय, याला ट्रेसच कारण आहेत का. और तुम्ही एक्झर्शन घेतायत, डोक्यात 1760 विचार ठेवतायत तर त्याचे सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होतात. मी तर म्हणतो तुम्ही जॉब करत असाल, व्यापार असेल किंवा तर ते ज्यावेळेस तुम्ही घरात येतात त्यावेळेस ते पादत्राणे घराच्या बाहेरच काढा. तो विचार ते काय असेल ते विचार घरी आल्यानंतर तुम्ही पूर्ण फॅमिलियर झाले पाहिजे. अगदी लहान मूल होऊन तुम्ही घरात वावरा, मुलांशी खेळा, पहा मग तुमच्या तब्येतीवर काय परिणाम होतो तो. मी तर अशी लाईफ जगतो आहे, मी आनंद घेतोय आणि तुम्ही माझ्याकडे पाहताय. यात खोटं नाटं बोगसगिरी काहीच नाही, जे आहे ते आहे. आणि टाइम टू टाइम जर असेल सगळ्या गोष्टी, तुमचं जेवण टाइमवर असेल, तुमचा चहा असेल, ते असेल वेळेवर. तुम्ही तर लोक काही मी पाहतो 12-12, 15-15 कप चहा काय घेतात. हॉटेलिंग भरपूर असतं. हॉटेलमध्ये मी तर म्हणतो आपली नाही, आपल्याशी क्वालिटी नाही मिळणार किती जरी म्हटलं, शेवटी ते बिझनेस आहे तो त्यांचा. घरचं ते घरची तुम्ही लागली तर चटणी भाकरी खा, पण ती जेवढी तुम्हाला शरीराला उपयोगी आहे ती दुसरं हॉटेलचं 5 स्टारचं जेवण सुद्धा उपयोगाचं नाहीये. तर कला ही अशी आहे का तिने माझी एक वेगळी मला एक ओळख निर्माण करून दिली आहे. कलेमुळे मी आता मुलीकडे US लाही गेलो होतो 9 महिने. मला बरेच जण मित्र म्हणाली का जयंत तू
आम्ही तर 1 महिना राहू शकत नाही आणि तू 9 महिने कसा तिथे राहिला. तर म्हटलं हे आपल्यावर वैयक्तिक तुमच्या याच्यावर अवलंबून आहे. आपण मैं जाता हूँ हा माहोल बनाता हूँ म्हटलं मी. असं काही तुमच्याकडे कला जर असेल तर कलेला भाषा नसते, कलेला काहीच नसतं म्हटलं. काही नाही, ती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक एन्जॉय करतात, तुम्ही पण एन्जॉय करतात आणि वेळ निघून जातो. तर अशी मी छोट्या खाणी माझी काय आहे लाईफस्टाईल ती तुमच्या समोर सांगितलेली आहे. पूजापासून यांचं व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये मला जे माझे लाईफ शेअरिंग मध्ये त्यांनी जो मला कॉल करून संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण आभार करतो, मी आभार मानतो. थँक्यू. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं का मी स्टेजवर परफॉर्म करत असतो, मी गाणं म्हणतो, त्याबरोबर डान्स करतो. त्यामुळे नाशिककर म्हणा किंवा माझे जे फॉलोअर्स असतील, माझे जे ऑडियन्स असतील, माझा कार्यक्रम पाहणारे, ते मला संबोधतात जितेंद्र, नाशिक जितेंद्र, जम्पिंग जॅक. आता हे कदाचित अनवगाने म्हणा किंवा काय जितेंद्र सारखी पर्सनॅलिटी माझी आली असेल, त्यासारखा मी थोडाफार दिसत असेल म्हणा, आणि मी त्याप्रमाणे स्टेजवर परफॉर्म करतो, डान्स करतो, डान्स करून गातो. ह्या गोष्टी सर्वसाधारण कुठे पाहायला नाही मिळत आणि पब्लिकला ते आवडतंय. आता ह्या मला गोष्टी सुद्धा गॉड गिफ्ट आले आणि हे मी काही ठरवून असं घरून काय असं प्रिपेअर करून येत नाहीये. ही इनबिल्ट मला या स्टेजवर म्हणतो ना, एखाद्याला रंगदेवता प्रसन्न असते. त्यावेळेस मला सुद्धा नंतर मी आश्चर्यचकित होतो का हे आपण काय ही ऍक्शन कशी केली किंवा मी याच्या स्टेप्स कशा घेतल्या, ह्या तिथे मला तिथे सुचतात म्हणा किंवा तिथे आणि ही सगळे मला उपजत कला आहे. आणि या गोष्टी मी बऱ्याच वेळा आपण पाहतो का बरेच जण गाणं, आता लोकांनी असं पाहिलंय गाणं म्हणताना एक जागी फक्त तो गायक असतो, तो गात असतो, आणि मला असं पूर्ण स्टेज कव्हर करत असताना गाणं म्हणतात जैन सर, डान्स करतात, हे करतात, तर ते पब्लिकला आवडतं आणि पब्लिक प्रतिक्रिया देतात. मी अगदी पब्लिकमध्ये जाऊन त्यांच्याशी आधी गाणं म्हणता म्हणता इंटरॅक्ट करतो, त्यांच्याशी हातमिळवणी करतो. तर ह्या गोष्टी पब्लिकला आवडतात. पब्लिक सुद्धा स्टेजवर पर्यंत माझ्या बरोबर येते, एन्जॉय करते ती, आणि मी गाणं इथून गातो. मित्रांनो, गाणं मी इथून गातो. मला इथून जो आनंद इथून जे निघतं ना, ते अगदी मनापासून निघत असतं. आणि मुख्य म्हणजे लकीली गॉड गिफ्ट आहे मला ती, का माझी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे माझं पाठांतर दांडगं आहे आणि गाणे पाठ असतात माझी, आणि गाणी पाठ असल्यामुळे मला त्याच्यावर एक्सप्रेशन करता येतात, त्यावर मला डान्स करता येतो. याला एकमेव कारण का गाणं पाठ असतं. त्यामुळे काय होतं का मला लिरिक्स म्हणा किंवा गाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करायला लागत नाही. माझी एनर्जी तिथे वाया जात नाही. मी माझी एनर्जी मग डान्समध्ये, इतर ऍक्टिंग मध्ये म्हणा किंवा इतर माझे जे त्या गाण्याच्या अनुषंगाने जे काही एक्सप्रेशन असतात ते मी सादर करत असतो आणि ते लोकांना आवडतात. बरेच जण म्हणतात आणि फॉलोअर करतात. त्यामुळेच लोकांना युनिक आणि लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे असतं आणि ते माझ्यात पाहतात. शाहरुख असेल, सलमान असेल, मी सगळे त्यांच्या स्टाईल असेल, त्यांची काही गाण्याच्या त्याप्रमाणे मी अनुकरण करत असतो. कोरिओग्राफर असतील माझी जी अंकिता गुजर म्हणून आहे, अभिषेक म्हणून आहे, या ज्या गोष्टी आहे, सचिन शिंदे कोरिओग्राफर आहे माझे चांगले, हे यांच्याकडून मी शिकत असतो आणि मी काही माझ्या टिप्स देत असतो. आता म्हणतात आम्हाला असा पहिला स्टुडंट मिळाला आहे का जो स्वतः ऍक्शन स्वतः निर्माण करतो, स्टाईल काय किंवा काही स्टेप मी स्वतः घेतो. त्यांनाही सुद्धा आश्चर्य वाटतं काय आमच्या लक्षात नाही आलं, तुमच्या कसं लक्षात आलं जयंत सर. त्यांनाही माझ्याबद्दल आनंद वाटतो आणि माझा कोरिओग्राफ करायला त्यांना जास्त मजा येते. ते म्हणतात तुम्ही आमच्याकडून नाही, उलट आम्ही तुमच्याकडून शिकतो, असं उलट होतंय सर. तर याला गोष्टी, या सगळ्या आनंदाच्या किंवा आपण म्हणतो ना ज्यात आवड असती, हॉबी असते ना, तो माणूस आणि मनापासून केलं नाही ना का सगळ्या गोष्टी काही जसं मी म्हटलंय का या सगळ्या गॉड गिफ्टेड असतात. आणि जसा हिरा असावाच लागतो. तुम्ही दगडाला पैलू पाडू किंवा नाही शकत, हिरा असू लागतो, त्याला मग पॉलिशिंग करू शकता तुम्ही. तसं ओरिजिनल माझ्याकडे देवानी मला जी कला दिलेली आहे किंवा एवढा करोडोमध्ये मलाच निवडलेला असेल का जो डान्स करून गाणं म्हणतो, नाही तर मग मित्रांनो सूर ढळतो. जर तुम्ही गाणं म्हणायला लागले तर एक तर श्वास अडतो तुमचा आणि सूर तुमचा ढळू शकतो. तर या गोष्टी माझ्यात होत नाही, ते मला इनबिल्ट असल्यामुळे सगळं गोष्ट मी तर नशिबान समजतो का देवानी मलाच निवडलेलं आहे यांच्यामध्ये. आणि हे तुमचं एंटरटेनमेंट करायला मला निवडलं असेल कदाचित.
आणि नाशिककरांनो तुम्ही पण, मी पण भाग्यवान आहे का मी नाशिकमध्ये जन्मलो. कदाचित आपलं काहीतरी ऋण असेल म्हणून आपण इथे आहोत नाशिकमध्ये, राम जन्मभूमीत, आणि मला कला सादर करण्याची इथे संधी मिळते आहेत वेळोवेळी. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आता मी माझी जी रिटायर लाईफ आहे ती जगतो आहे. बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये किंवा इतर मित्र असेल माझे किंवा काही कलिग्स किंवा काही जुने व्यापारी वगैरे संबंध बरेच मला, आणि अपॉर्च्युनिटी पण भरपूर येतात बिझनेसच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही सजेशन किंवा काही गायडन्स म्हणून. पण मी तर सध्या पूर्ण रिटायर लाईफ एन्जॉय करायच्या मागे आहे. पूर्ण जीवनाचा आनंद घ्यायचा. आता नो बिझनेस, नो अदर ऍक्टिव्हिटीज, कारण केलंय आयुष्यात भरपूर, आणि मला माझ्या कलेचा किंवा माझ्या हॉबीजचा मला पूर्ण आनंद घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली आहे की मी वयाच्या 5व्या ते 7व्या वर्षापासून बॅडमिंटन प्लेअर होतो, आणि साधारण कॉलेज लाईफ पर्यंत मी बॅडमिंटन खेळलो. अगदी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट चॅम्पियन पर्यंत मी पोहोचलो. मी डिस्ट्रिक्ट खेळलेलो आहे, स्टेट पण खेळलेलो आहे, आणि माझा बॅडमिंटन गेम हा अतिशय उत्कृष्ट आणि स्टायलिश होता. असं मी सांगण्यापेक्षा हे माझे जे मित्र त्यावेळेचे होते ते तुम्हाला सांगतील. कदाचित म्हणतो ना आपण का फुल्ली मी पण म्हणा किंवा बॅडमिंटनकडे लक्ष नाही दिल्यामुळे म्हणा का ते मी करिअर पण निवडलं नाही, नाहीतर कदाचित मी बॅडमिंटन प्लेअर असतो इंडियाचा नक्कीच. पण मी एक हॉबी म्हणूनच ते गेम म्हणूनच खेळलो. आणि आता मी गाणी, डान्स याच गोष्टी मध्ये माझं कॉन्सन्ट्रेट करतोय, किंवा माझे जे काही लाईफ आहे ते मी यात आनंदाने घालवायचा प्रयत्न करतोय. ती मी आता जगतो पण आहे प्रॅक्टिकली. मित्रांनो, अशी माझी लाईफ जर्नी आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखी अशी लाईफ जगू शकतात आनंदाने. असं त्यात काही फार वेगळं करावं लागेल किंवा असं काही नाही आहे. तर मला असं वाटतंय का तुम्ही ह्या पॉडकास्टमुळे बऱ्याच जणांना मोटिवेट होतील म्हणा, किंवा काही जणांना वाटेल पण आपण असं करावं. तर लाईफ अशी आहे, तुमच्या समोर आहे, एन्जॉय करतोय, आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकतात लाईफ. त्यात काही अवघड गोष्ट नाहीये. मस्त राहा, खाण्यापिण्यावर लक्ष द्या, रोज व्यायाम करा, स्वतःवर लक्ष ठेवा, आनंदी जगा. सगळ्या गोष्टी, माझ्या वडिलांचं तर नेहमी म्हणणं असतं की कोणची गोष्ट कायम राहत नाही. शेवटी मनुष्य आहे, सुखदुःख हे ते येतच राहणार आहे. मग तुम्ही ते किती मनावर घ्यायचे आणि किती त्याचं हे करायचं हे आपल्यावर आहे. आनंद हा सगळ्यात मोठं टॉनिक आहे मला तर वाटतं. आम्ही आयुर्वेदिक क्षेत्रातले आहोत, पण आनंदासारखं मोठं टॉनिक किंवा मोठं एनर्जी नाही आहे. आणि हेच तुम्हाला शरीराला सर्वात पोषक असतं. तुम्ही आनंद घ्या, आनंद वाटा, चांगलं काम करा, चांगले राहत जा. दॅट्स ऑल. हेच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखे असे जगा, आनंदी राहा, आणि असंच तुम्ही असं पॉडकास्टवर येऊन तुमचे लाईफची जर्नी शेअर करा. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.